हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आपण वरण बनवायचं कसं ते बघणार आहोत. तर हे बघा, मी ही एक वाटी, छोटी वाटी आहे, ही एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही मुगाची डाळ आहे, ही अर्धी वाटी घेतलेली आहे. हे दोन्ही मी अर्धा तास आधी पाण्यात मिक्स धुवून 2-3 वेळा धुवून हे मी भिजवून ठेवलं होतं. आता हे मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे. तर यामध्ये मी या 2 मिरच्या घेतल्यात, स्लिट करून घेतल्यात, या टाकते. एक मोठा टोमॅटो घेतला आहे मी, तो यात घालते आणि थोडासा कढीपत्ता, थोडंसं हिंग, थोडीशी हळद आणि अगदी किंचित तेल घालणार आहे. आणि आता हे गॅसवर ठेवून आपण पाणी इतकंच घालायचं आहे की जितकी आपली थोडीशी डाळ भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे, नाहीतर कुकरमधून बाहेर येऊ शकते ते. आता याच्या मी 3 शिट्ट्या घेणार आहे. ही बघा व्यवस्थित शिजलेली आहे. आता ज्यांना फोडणीची डाळ आवडत नसेल त्यांनी ह्यातच रवी फिरवून फक्त मीठ आणि गूळ घातला की त्यांचं साधं वरण तयार झालं. आणि आता मी फोडणी देणार आहे वरणाला, मग मी तुम्हाला दाखवते आता फोडणी कशी द्यायची ते. आता मी पातेल्यामध्ये तेल घातलं आहे, त्यात मी 1 चमचाभर मोहरी घालते, राई आणि अर्धा चमचा जिरे घालते. हे पूर्ण तडतडल्यावर मी यामध्ये आपण ही जी डाळ घेतली आहे शिजवून ती टाकणार आहे. यात मी वरून थोडासा कढीपत्ता टाकणार आहे, मीठ टाकते, मीठ आपल्या चवीनुसार टाकायचंय. साधारण 1 वाटीभर पाणी मी कुकरमधली सगळी डाळ घ्यायची होती, त्यामुळे ते 1 वाटीभर पाणी मी ह्याच्यात टाकलं आहे. ते आपण पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याला एक उकळी येऊ देऊया. आता हे मला थोडंसं आंबट गोड वरण मलाही आवडतं आणि माझ्या घरात सुद्धा सगळ्यांना आवडतं, त्यामुळे यात मी आता 2-3 कोकम आहेत ते टाकणार आहे आणि थोडासा गूळ घेतला आहे तोही घालते. आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. ह्याला व्यवस्थित उकळी आली की आपलं वरण रेडी आहे. वरण भात आणि साजूक तूप खूप छान लागतं, तुम्ही करून पहा. जर तुम्हाला कोकम आवडत नसेल तर लिंबू पिळलं तरीही चालेल, आणि लिंबूही नको असेल तर नुसतं वरणही खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहू दे. श्री स्वामी समर्थ.